हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर आज मी तुम्हाला थोरले सोबत भेट घालून देते. आज माझ्या लाण्यादेराचं लग्न आहे पिशोरला. तर तिकडे जाता जाता मला खूप छान निसर्ग दिसला आणि त्या निसर्गामध्ये आम्हाला दोघांना फोटो काढायचा मोह काही आवरला नाही, म्हणून आम्ही जाताना खूप सारे फोटो काढले, खूप एन्जॉय केला, खूप रील्स बनवल्या आणि असा आमचा फोटो काढत काढत हा मार्ग पिशोरपर्यंत आम्ही पार केलेला आहे. तर आता आपण थोड्याच वेळात लग्नाच्या मंडपात जाणार आहोत. बघा, तर सुरुवातीलाच सोनवणे आणि थोरले हे पाठी लावलेली आहे. तर सोनवणेच्या घरातली मुलगी आहे आणि इथं बघा लग्न लागल्याचा मी फोटो टाकला आहे. तर मामी ह्या माझ्या मामीच्या बहीण आहे. तर माझी पण मामीच त्या मुलीकडून आल्या होत्या आणि ह्या आहेत माझ्या सख्या सासूबाई आणि ह्या सगळ्यात मोठ्या आहेत ह्या माझ्या सासूबाई. तर बघा, ह्या काही लग्नाला आले नव्हते, ते वयस्कर असल्यामुळे प्रवास सहन होत नाही. आणि ही आहेत माझे 2 नंबरचे भाई आणि ह्या जाऊबाई. आणि हे आहेत माझ्या 2 सासा आणि 2 जावा आहेत आणि जावाची आई. ह्या आम्ही 3 जणी जावा आहेत. तर आम्ही खूप सारे रील्स बनवले आणि खूप एन्जॉय केला. तर नंतर आम्ही जेवायला बसलो. तर जेवताना माझे सासूबाई आल्या नव्हत्या, म्हणून मला मानाचं ताट दिलं गेलं आणि सगळ्या सासांसोबत मलाही बसवलं गेलं आणि सर्वजण खूप एन्जॉय करत होते, खूप मस्ती करत होते. हे सगळे आमचे मिस्टर आहेत, माझे देर भाई. आणि ह्या जे 1 नंबरच्या आहेत त्या मुलाच्या आई आहेत, म्हणजे आमच्या सासूबाई. त्यांच्या नंबर 2च्या पण माझ्या सासू, म्हणजे पूर्ण सासूंचीच लाईन आहे आणि मी त्यांना सर्वांना घास भरवत आहे, त्या पण मला घास भरवत आहेत. ही आमची जोडी. तर ह्या पण माझ्या सासूबाईचा आहेत, त्या पण मला खाऊ घालत आहेत, मी त्यांना खाऊ घालते आहे. हे असं करून आम्ही खूप एन्जॉय केला. एकमेकींच्या डोक्यावर कुरड्या पापड फोडत होतो आणि तुम्हाला तर माहिती आहे खेड्यातलं वातावरण कसं, लग्न खूप छान पद्धतीने करतात. आपल्यासारखं नाही, मंगल कार्यालयामध्ये एवढा धिंगाणा नसतो, पण खेड्यातल्या लग्नामध्ये खूप एन्जॉय करता येतो आणि खूप मस्ती होते. तर हे आमचे जेवणाचे ताट सज्ज झालेले आहेत. आम्ही जेवण केलं आणि खूप छान कार्यक्रम झाला. आणि आपल्या घरात माझा मुलगा आहे, तो मुंबईला ठाण्यामध्ये जॉब करतो. त्याला काही सुट्टी मिळाली नव्हती म्हणून तो काही लग्नाला आला नाही. ह्या माझ्या सासा आहेत, खूप प्रेमळ. आम्ही सासून असं वाटतच नाही, खूप जिवलग माझ्या मैत्रिणीसारखे माझ्या सासा राहतात. आम्ही हसी खुशीत एकत्र राहतो आणि एक समारंभात मिळाल्यावर खूपच आम्ही धमाल मस्ती करतो. अशा पद्धतीने आमचं लग्नाचा कार्यक्रम समाप्त झाला. आम्ही नवरी घेऊन घरी आलो. असा आमचा थोरले परिवार